नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओ आहे ना तो एकदम डेंजर आहे. म्हणजे आम्हीच आता सह्याद्रीच्या कुशीत अशा एका ठिकाणी चाललो आहे ना की तो स्पॉट एकदम डेंजर आहे. तिथे जायला खूप ॲडव्हेंचर करावं लागतं आणि आता आम्ही सगळेजण मिळणार आहोत. आता सगळे येत आहेत मित्र माझे आणि आता मी पण जाणार आहे माझी गाडी घेऊन. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा कोणता स्पॉट आहे तो तुम्हाला मग त्या व्हिडिओमध्ये समजेल. आणि एकदम खतरनाक लेवलची ॲडव्हेंचर आहेत ह्यात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे व्हिडिओतली मजा जी आम्ही केली ती तुम्हालाही बघता येईल. तर चला भेटूया मग. क्योंकि बारिश नहीं है वरना दिख जाता हो रे. संपला होता म्हणजे तरीच पडत आता बाई असंच पाणी तिथे एवढंच. हा धबधब्यावर जाता येतं. चालत तिथे धबधबा आहे पण तुम्हाला तो दिसणार नाही. तो गाईज आता आम्ही घारपी गावात पोचलेलो आहोत आणि आता घारपीच्या वॉटरफॉलला जातो आहे. आणि हा डोंगर बघा, मी आता समुद्र बघा म्हणणार होते. नॉईस. आता जरा पाऊस नाही आहे म्हणजे पाऊस पडला नाही आहे तेवढासा जेवढा हवा तेवढा. त्याच्यामुळे इथे ना रस्ता हा अजून तरी बरा आहे. नाहीतर भयानक चिखल असतो. म्हणजे नॉन गिअरच्या गाड्या तर जाऊच शकणार नाही तेवढा. फक्त मोटरसायकल्स जातात आणि पुढे तर एक असा व्हाळ आहे म्हणजे ओहोळ आहे. तो पण तुम्हाला दाखवतो. त्यातनं पार करून जावं लागतं. पाऊस पडला तर खूप भरपूर पाणी येतं. मग गाड्यासुद्धा त्या साईडला न्यायला म्हणजे शक्यच होत नाही. क्या मतलब उनको पीछे रखना चाहिए जरा हे. ते आता नेऊयात त्यांना मागे ठेवूयात कारण आमच्या गाड्या अडकण्याची शक्यता जरा आहे रस्त्यामुळे. आणि रस्ता बघा तुम्ही कसा आहे तो. रस्ता बघा आणि सामान बघा कसं नेतोय ते. ये सामान दिखाओ गाइस. ये देखो ऐसा सब ले जा रहे हैं. आणि तिकडे जाऊन जसं खायचं पाहिजे म्हणजे जेवण करायचं असं जरा प्लॅन आहे. त्याच्यामुळे सगळं सामान घेऊन जावं लागतं आणि मोटरसायकलवरनं एवढं सगळं नेऊ शकत नाही म्हणून मग आता नॉन गिअरच्या गाड्या घेतल्यात. म्हणून तरी रस्ता खूप बरा आहे. म्हणजे आता काहीच नाही, पाऊस बिऊस नसल्यामुळे सगळं मस्त आहे. नाहीतर पूर्ण चिखल असणार रस्ता आणि रस्त्याचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामुळे जरा रस्त्याची अवदशा झालेली आहे. जसे की माँ नाहीतर रस्ता बरा होता. आम्ही गेल्या वर्षी आलेलो ना तर असलं मस्त रस्ता होता ना. आणि म्हणजे तुम्हाला फुल एन्जॉय करायला म्हणजे असं पूर्ण तुम्ही परिसर बघू शकतात, पूर्ण धबधबा बघू शकता. असं म्हणजे सगळं असं केरळला गेल्यासारखं वाटतं इन शॉर्ट. एवढं असं मस्त. किती आहेत धबधबे. एक धबधबे नोईस ना. गाडी बाई सुळकली तर भाई डेंजर रास्ता है. अरे ऐसा ही है सब. 8 किलोमीटर ऐसे ही जाना है. इसलिए तुमको जल्दी बुला रहा था मैं. तुझी जाणार मेल्या विषय आमचा आहे ना. चढवताना उलट इझी, उतरवताना कंटाळा. गाडी स्टार्ट करून कुठच्या कुठे जाणार. मेरे को डर लग रहा है. मैं उतरती हूँ गाइस. हां तू पुढे जा, शूट कर पटकन जा. दिखाती हूँ तुम लोगों को. गाईज मोठा विषय काय माहिती आहे. हे जर मी म्हणजे माझा व्हिडिओ हा जर घरातल्यानी बघितलं नाही तर काम 25 माझं. और ये ना पिशवी ना किसी पकडनी पडेगी रे. क्योंकि हा आवाज कसला आहे तो. आपटते गाडी म्हणून.
गाइस हाँ ये देखो तो हमें जाना है तू पुढे बघ गाडी चल ये देख ऐसा वो पार करके उधर से पूर्ण त्या डोंगर पार करून तिकडे जाऊचा एकदम ह्या असा फिरान तो डोंगर सगळं पार करून तिकडे जाऊचा हो त्या साईडला असा पूर्ण पार करून जाऊचा तिकडे उगाच काय पण सांग बघ बघ आता अभी तो शुरुआत है गाइस अगर आपको ना लडाख पे जाना है लडाखला जायच्या आधीची प्री प्रॅक्टिस जर करायची असेल ना हो, त्यांना सांगायचं होतं ते तर ना तुम्ही इकडे सह्याद्रीच्या कुशीत असे अनएक्सपेक्टेड म्हणजे असे हिडन स्पॉट फिरायला नक्की जा हिडन स्पॉट फिरायला लडाखची तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल लडाखला जायच्या आधी तुम्ही इथे येऊन प्रॅक्टिस करू शकता मृदून कुठे राहिला येतोय मागे आहे बघा हा भाई इथे पण पाणी होतं गेल्या वेळी आम्ही आलेलो होतो ऐसा खड्डा बिड्डा था पुरा आणि इथे आमची गाडी स्लीप झालेली ए होय माहीत आम्हा इधरही अम्मा बहन होईल गाडी पहिल्या याच्यात गाडी चढली हे कोणाचं प्राण्यांचं वाटत नाही अस्वल बिस्वल असं वाटतं परत उभा राहा उभा राहा लवकर अरे शूट करतोय अरे तू शूट तरी कर कंटेंट हो जाएगा ना अरे मग मागे दे साल्या तू फक्त नको फक्त उभा राहिला हा और ये हमारा मित्र डांग मस्ती करते हैं। डांग मस्ती म्हणजे फायनल डेस्टिनेशन डायरेक्ट इथून खाली चल इथे आमची गाडी करून फिरत होती भाई ती गुरुवाणी बघ कुठे गेली आणि ती दोघं बघा दिसत असतील तर बघा दिसणार गाईज मुखदर्शन बघा मुखदर्शन धबधब्याचे मुखदर्शन आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा पावसात भाई मस्त वाटणार आहे हो आम्ही पावसात आलेलो ना म्हणजे पावसात जुलैमध्ये आलेलो ना बऱ्यापैकी पाऊस होता पूर्ण असं धुकं होतं वरचं दिसत नव्हतं आता पाऊस नसल्यामुळे एकदम क्लिअर व्ह्यू आहे फक्त धबधब्याला पाणी कमी आहे एवढाच विषय बाकी काय विषय नाही ग तुला उतरा लागणार भाई पूर्वा कशी गेली मग त्यांची मोटरसायकल आहे हा पावर पण आहे नाही घेते थांब मी वर जाऊन येतो दगड बिगड बसायला भाई कोशिश कर रहा है लेकिन चढ़ नहीं रही है आत गेला ए सॉरी कट जरा लावले दुआ कर रहे पेट्रोल की तंगी आहे भाई काम केलंस म्हणूनच नाही भाई